वेलकम टू दुबई. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे रात्रीचे 2:15 आणि आता 15 मिनिटात आम्ही निघू, कारण की आम्हाला कार ड्राईव्ह करून जर्मनीला जायचं आहे, फ्रँकफर्टला. तिथून आमची फ्लाईट आहे आणि जायला 3 तास लागणार आहे. हो, आणि सर्व पॅकिंग तर झालेली आहे आपली. आता फक्त आपण ज्या बॅग्स आहेत ना त्या कारमध्ये टाकू. मुलं पण आपले उठलेलेच आहे, परिवेला उठल्यात, मग ते कारमध्ये बसले होता आणि आता निघूया. चला आता एक सामान ठेवतो आणि मग फायनली निघू. आता 10 मिनिटं तरी लागणार एवढं सामान ठेवायला. चला. तर ट्रॅव्हलचा असा लुक आहे आणि परीने छान नवीन शूज घातले. छान छान. आज आम्ही सर्वजणांनी ना ट्रॅक सूट घातलेला आहे. हो ना. तर परीने तर छान पर्पल घातलेला आहे. छान दिसतंय ना. आता ती एकदम मॅचिंग झाली सगळं. हो ना, जरा चष्मा पण मॅचिंग झाला. हो. तर ट्रॅक कमाल दाखवतो. हो चला. तर असा माझा लुक आहे आणि बेला झोपली आहे. तर चला आता निघतो. हो, तर आपण बॅग ना हळूहळू घेऊन जाऊ गाडीमध्ये. चला. आणि आता बरोबर 2:30 वाजलेले आहेत. परिवेलाला ऑलरेडी गाडीमध्ये बसवलेलं आहे. चला. तर आता बरोबर 2:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत. त्या अगोदर गणपती बाप्पाचं नाव घेऊया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. चला, लेट्स गो. तर आम्ही एका साईडला गाडी पार्क केलेली आहे आणि 150 किलोमीटर आम्ही पुढे आलेलो आहोत आणि इतकी थंडी आहे ना, मी बोलते तर वाफ निघते तोंडातनं. आणि आता आम्ही कॉफी घ्यायला थांबलेलो आहोत. आता एवढी गाडी ड्राईव्ह करायची आहे तर मग कॉफीची गरज असते. आणि टेम्परेचर जे आहे आता -6 आहे. हो ना. चला कॉफी घेऊया. चला आतमध्ये जाऊया. आणि परिबेलाला एकदम गाढ झोप लागलेली आहे. ब्लँकेट वगैरे त्यांना अंगावर टाकलं तर अजून त्यांना छान झोप लागली. इथे का माहितच नव्हतं मी पुढे. तर तुम्ही बघू शकता आता 100 किलोमीटर बाकी आहे अजून पोहोचायला. अजून 1.5 तास तरी लागेल ना आपल्याला. 1 तासात पोहोचून जाऊ. आणि 24 मिनिटं झाले. हो, 22 मिनिटांनी टाइम दाखवतोय पोहोचून जाणार. आणि हे बघा, हायवेला आहे ना अजिबात कोणत्याच आहे ना गाड्या वगैरे नाही, त्यामुळे एकदम कसं रिलॅक्स मध्ये गाडी चालवतोय ना. झोपलेल्याच आहे त्या दोघी. आता वाजलेले आहे 5:05 आणि आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही टर्मिनल 2च्या इथे थांबलेलो आहोत. आणि आता आम्ही सगळं सामान वगैरे काढून घेतो आणि मनोज आहे ना गाडी दुसरीकडे पार्क करणार आहे. तोपर्यंत आतमध्ये थांबेन मी, कारण खूप थंडी आहे. -6 आहे. हो, तर मग आपण काय करू, आम्ही तुम्हाला मध्ये बसून देतो. हो, आणि मग कार येतो घ्यायला परत. हो हो चालेल. चला सामान काढूया आपण. हो हो चालेल. तर जस्ट आता आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि बेलाला बघा किती झोप येते. आणि सगळं सामान आहे ना इथे ठेवलेलं आहे आम्ही. तर मनोज आले आहेत गाडी पार्क करून आणि हे सगळे आता बॅग्स आम्ही ठेवणार. हे इझी पडेल आपल्याला. हो ना. आणि इथे ना इथे चार्जेस घेतात, 1 किलो घेतात. हां. आणि इथे बघा बेला कशी झोपली. परी I can be sad with you. Just take my hand and fly up through the dreams where
तर गेट नंबर F कडे आम्हाला जायचं आहे आता. ते एमिरेट्स आहे. हो, तर आमची फ्लाईट एमिरेट्स आहे. तर बेला झोपली आहे. ॲक्च्युली ना आम्ही घाईघाईमध्ये ना काल असा प्रॉब्लेम झाला कारचा ना, तर त्या घाईगडबडीमध्ये ना बेलाचं स्ट्रॉलर घेणंच आम्ही विसरलो. तर आता आम्हाला इतकं टेन्शन आले, तर आम्ही विचार केला तिथे गेल्याच्यानंतर स्ट्रॉलर बघू. पण आता आहे ना तिला असा म्हणजे हातावरच घ्यावं लागणार, कारण की आता ती पूर्ण झोप येते. हो, आता आपण एकदा चेकिंग केली ना मग परत बसू शकतो. हो ना. आणि ते थोड्या वेळात उठेल, ती खेळायला लागेल. हो ना. बेला तू उठली? झाली झोप? हो, चला. तर जास्त गर्दी नाही आहे. चला. फक्त एवढंच आहे का ओव्हरवेट ते झालं पाहिजे. हो ना, ते आपण चेक करायला हवं होतं. हां, मला असं वाटतं फर्स्ट टाइम असेल की एवढी कमी गर्दी आहे. कमी गर्दी आहे. आता आपल्याला जेव्हा पुढच्या महिन्यात इंडियाला जायचं असेल तेव्हा किती गर्दी असते. एक एक तास आम्ही क्यूमध्ये थांबतो तेव्हा ना. हो ना. तर आता आम्ही चेक इन करतोय. तर चेक इन चालू आहे आपलं. तर त्यांनी आपले विजा वगैरे बघितलं आणि रेजिडेन्स कार्ड बघितलं आणि आता वेट वगैरे होईल, बघूया काय होतं. बेला चला. हो, एका बॅगचं 21 किलो झालेलं आहे. आता एका बॅगचं 25 किलो अलाउड आहे आणि या बॅगचं 43 झालं. तर चेक इन करून झालेलं आहे आमचं. आणि ज्या आपल्या हँडबॅग्स आहे त्या पण आपल्याला चेक करायच्या आहे ना. हो, तर मग आता पुढे जाऊ आपण. हो, चला. मग ते झालं का मग निवांत आपण आपल्याला. हो, निवांत मग बसू शकतो. अजून फ्लाईटला 2 तास बाकी आहे आणि तोपर्यंत परिवेलाला भूक लागली, तोपर्यंत त्या खातील पण. तर या साईडला जायचं. चला परी, चल. परी, आर यू एन्जॉयिंग? येस. आणि यू बेला? से येस. यू टू? तर इथे बोर्डिंग पास कंट्रोल आहे. इथे परत आमचं बोर्डिंग पास, पासपोर्ट सगळं चेक होणार आहे. बॅग्स पण चेक होतील, या ज्या हँडबॅग्स आहे ना त्या. चला चला. ओके, तर आता इथे पुढे आपले पासपोर्ट चेक होते. ऑल पासपोर्ट्स. आपलं ते हे फ्रँकफर्टचं ड्युटी फ्री शॉप्स आहे आणि इथे चॉकलेट्स, परत काही ड्रिंक्स, परत कॉस्मेटिक्स, परफ्युम्स घेतात एअरपोर्टवर. लोक घेतात जाताना. पण ऑलरेडी आता आपलं लक्झमबर्गला आहे आणि इंडियाला जायचं तर तेव्हा तर आपण करतो शॉप. दुबईचं पण आहे. दुबई या हबीबी, वेलकम टू दुबई. तुला पाहिजे दुबई ना? हो, जाऊ. तर दुबईसाठी आपली जी फ्लाईट आहे ना ती 9:40ची आहे. EK044 दुबई इंटरनॅशनल. आणि आपला गेट नंबर आहे E9. तर आपल्याला तिथे जायचं आहे E9ला. ऑलरेडी आमचे पासपोर्ट आणि रेसिडेंट कार्ड आणि परत तिकीट वगैरे सगळं चेक झालेलं आहे. ओके, तर इथे पण दिलं त्यांनी मॅप, कसं जाऊ शकता तुम्ही. आणि हे पूर्ण आहे ना, हे परफ्यूमचं सेक्शन आहे. आणि आल्या इतकं छान फ्रेग्रन्स येतोय ना. सांग बघा. तर इथे कॉस्मेटिक आहे. शनल. हां, शनलचे आहे. आणि बघा न्यूड कलर आहे. आणि आता सध्या ना मला जास्त करून न्यूड कलरच आवडतात. आणि हा जो शेड आहे ऑलरेडी माझ्याकडे 2 आहे. तुला पण पाहिजे? छोट्या बेबीचं कोणतं सेक्शन आहे ते घेऊ. चला छोट्या बेबीचं. तर आम्ही बोर्डिंग गेट जवळ आलेलो आहोत आणि सगळं चेक वगैरे झालेलं आहे. आणि काही नाही, आता 1.5 तास आहे अजून फ्लाईटला. 1 तासानंतर मग सगळं ओपन होईल, मग आम्ही जाऊ. बेला. एकदा बोर्डिंग पास वगैरे बघितला का मग आपण बसू. हो, बोर्डिंग पास वगैरे बघितला. हे फायनल आता चेक झालं. त्यानंतर आतमध्ये मस्त रिलॅक्समध्ये काहीतरी खाऊ. भूक लागली आता खूप ना. तर इथे बसलो आहोत आम्ही आणि मी थेपले बनवले होते, तर मी थेपले खाल्ला आता. आणि परिबेला पण खात आहे. आता मनोजला देते मी. हे बघा मस्त छान रॅप करून ठेवले होते ना, तर एकदम छान नरम राहिले एकदम. तुला खायचं? देते मी. हे बघा बेला, तुला खायचं? तू छोटा घेते? ठीक आहे, चला मनोजला देते. तर आता आम्ही फ्लाईटमध्ये बसायला चाललो आता.
येस, तर आता ही फायनल चेकिंग आहे. फायनल चेकिंग. आता सध्या ज्यांचे लहान मुलं आहेत सोबत फॅमिली त्यांना अलाव केलं आहे. पहिले कुठे आहे प्लेन? Where is the plane? Yes. Come on. तर इथे आहे एमिरेट्सचं प्लेन आणि याच्यामध्ये बसणार आहोत आपण. बेला कुठे आहे प्लेन? हो, अरेबिक मध्ये लिहिले. चला. बेला खूपच खुश आहे. बेला प्लेन होतो ना? आणि इथे थोडी थंडी वाजते. हो, इथे थंडी वाजते. पण आमचे जे जॅकेट होते ना, विंटरचे जॅकेट, ते आम्ही ऑलरेडी कारमध्ये ठेवले आणि तेवढी कॅरी नाही करू शकत. इथे दुखते तुला? Thank you so much. You can go from the either side. This side, पहिले this side. पहिले this side. तर हे आमचे सीट्स आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आम्ही चौघं एका सोबतच बसणार आहोत. हो. नाही तर आणि normally- साईडचे जे आहेत ते थ्रीचे आहे. हो, म्हणून तर मग- मनोजने असे सीट्स बुक केल्या. हो हो, त्या सीटवर ऑलरेडी हे ब्लँकेट होतं आणि हे हेडफोन्स आहे. जर तुम्हाला मूवी बघायची असेल, गाणे ऐकायचे असेल तर करू शकता. बेला ऑलरेडी स्टार्ट झाली. त्या दोघींना आता कार्टून लावून देणार नाही. अरे बापरे, परी तर काय अरेबिक सॉन्ग ऐकते. हां, परीला काय ते परीनं करते मस्त शांत होते. बेला आता बघावला. हो या परी कसा? Oh yeah. हो या बेला कसं करते? बोला हो या कस. ओके, तर आता आपण सेटल झालेलो आहे. हो, आता- आणि गर्दी खूप. हो ना. हो, आणि बघा, एक गोष्ट काय चांगली असते माहिती का, तुमच्यासोबत लहान मुलं असले ना तर पहिला नंबर लागतो. family साठी priority असते. प्रायोरिटी असते, त्यामुळे ना क्यू मध्ये थांबावं लागत नाही. म्हणून आम्ही लगेच जिथे बघितलं मुलं बघितलं की इथे या इथे या इथे. आणि फ्लाईट एकदम कम्प्लिटली फुल आहे. फुल आहे. हे बघा, एवढी गर्दी आहे. हे तर बसलो आहे फायनली आम्ही. हो ना. पण एवढं तुम्हाला आपण- माहिती का, आता आम्ही 2 वाजता निघालो होतो घरातनं. म्हणजे बॅग वगैरे पॅक करत होतो आम्ही. आणि आत्ता वाजलेत 9:30. म्हणजे ऑलमोस्ट 7.5 तास ऑलरेडी झाले. पण आम्हाला कळालंच नाही ॲक्च्युली 7.5 तास कसे निघून गेले. अजिबात थकवा नाही ना. थकवा नाही आहे. आता थोडं मे बी आपण बसलो, आता थोडं रिलॅक्स होईल, त्यावेळी आपल्याला थोडं थकवा जाणं आहे. हो, पण हा वेळ कसा निघून गेला काही कळालंच नाही. आणि 1.5 तासच झोपलो आपण रात्री. येस, आम्ही 11 वाजता व्हिडिओ फिनिश केला कालचा. हो. जो तुम्ही बघितला तर तुम्हाला खूप आवडला. आणि त्यानंतर मग 1.5 तास झोपलो आणि मग लगेच रेडी झालो निघण्यासाठी. हो ना. तर आता अजून 10 मिनिटं आहे. हो ना. 10 मिनिटात आता निघेल. आणि बघा, परी पण बिझी झाली आहे आणि महत्वाचं इथं बेला पण मस्त बिझी झाली, कार्टून बघते. आवडलं? हा बघ. तर आता फ्लाईट टेक ऑफ करणार आहे. थोडं फ्लाईटमध्ये थोडं थंडी वाजते. हो ना, म्हणून ब्लँकेट घेतलंय. हो ना. बेलाला पण येते. खुश झाली बेला. मला झोप लागली होती ॲक्च्युली. किती छान आहे. तर
तर इथे फ्लाईटमधले जे एअर होस्टेस आहे ना त्यांनी आमचा फोटो काढला आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि बघा इतका छान फोटो आला आमच्या चौघांचा. हो ते लगेच प्रिंट पण आणि करतात. लगेच प्रिंट करून लगेच क्लिक करतात आणि लगेच देतात. छान आपली आठवण म्हणून. हो ना, दुबई ट्रिप. दुबई बेला हे टाकून दिलं होतं याच्यामध्ये. हो बेला हे तुझं आहे. तर आमचा लंच आलेला आहे आणि हा एशियन मील आहे. आणि अशा तुम्ही फ्लाईटमध्ये जेव्हा पण ना फ्लाय करतात ना तर प्री बुक करून ठेवा तुमचं मील. मग ते प्रिपेअर करून ठेवतात. अदरवाईज जे फ्लाईटमध्ये अवेलेबल असतं तेच तुम्हाला खावं लागेल. मग ते व्हेजिटेरियन असो किंवा नॉन व्हेजिटेरियन असो. आता हे जे फूड आहे हे इंडियन फूड आहे. तर बघूया काय काय आहे तुम्हाला दाखवते मी. इथे व्हेजिटेबल करी आहे, राईस आहे आणि राजमा आहे आणि ते सलाड आहे. आणि तर यामध्ये गाजरचा हलवा आहे, सलाड आहे, इथे पाणी आहे आणि बटर आणि ब्रेड. तर आम्हाला आता भूक लागली, आता जेवण करते. परीला आणि बेलाला मी आता ओपन करून देते. हो ना बेला? तर आम्ही सगळ्यांसाठी सेमच ऑर्डर केलं. सेमच ऑर्डर केलं आणि आम्ही असं बाहेर कुठे पण असं फ्राय करतो ना तर आम्ही व्हेजिटेरियनच आम्ही कुक करतो. आम्ही व्हेजिटेरियनच खातो. हे घे पहिले हे खातो आणि ॲक्च्युली टेस्ट चांगली आहे. हो तू ब्रेड खाऊ काय? बेला भात खाऊन घे. लंच झालेला आहे. आता आम्ही ज्यूसमध्ये मँगो ज्यूस आणि ॲपल ज्यूस मागवलेला आहे. मँगो ज्यूस मनोजचा आहे आणि माझा आहे परी बेलाला ॲपल ज्यूस. हे थांबता बेला पडेल. तर मध्ये मध्ये ना थोडी झोप लागते आणि मध्येच उठते. आणि बेलान परीची मध्ये मध्ये मस्त चालू असते त्यामुळे. आणि मग म्हटलं पण थोड्या वेळानं झोप लागते ते पण उठते. कारण की ना फ्लाईटमध्ये तर असं कंटिन्यू अशी झोप लागत नाही. थोडी लागते परत उठतो परत लागते. तरी पण अजून 2.5 तास बाकी आहे पोहोचायला. आणि आम्ही तिथे संध्याकाळी 7ला पोहोचतो ना आपण. 7ला लँड होऊ आपण तिथे. 7ला लँड हो आणि जाता जाता 8 तरी वाजला आम्हाला जाता जाता हॉटेलला. आणि त्यानंतर मग जेवणाचं वगैरे ते सगळं तसं तुमच्यासोबत मी शेअर करेन. पण आता कसं 2.5 तासच राहिले. पण असं आहे ना आजूबाजूला असं ऊन दिसतंय ना भरपूर. तर इथे बेला मस्त चकली खाते दुपारी जेवण झाल्याच्या नंतर. आणि दोघींची ना छान झोप झाली होती आणि आता त्या दोघी एकदम फ्रेश होत्या म्हणून मस्त एन्जॉय करत होत्या. मस्त छान जेवण केलं होतं त्यांनी. मस्त कार्टून बघत होत्या, डान्स करत होत्या. तर आता आम्हाला पोचायला 20 मिनटं राहिलेले आहे फक्त. आणि आता फ्लाईट लँड होईल ना. तर लँड झालेलो आहोत आता. आणि आता आम्ही बाहेर निघू हळूहळू कारण की खूप गर्दी आहे आणि आमच्या बॅगसुद्धा कलेक्ट करायच्या आहे. चला आलो कुठे आलो पहिला आपण? दुबईला. बाय. थँक यू सर. बाय. वेलकम टू दुबई. आणि हे दुबईचं एअरपोर्ट आहे आणि आम्हाला गेट नंबर 14ला जायचं आहे ना बॅग्स घ्यायला. तर आता वरच्या फ्लोअरला जायचं आहे आणि आपल्याला बॅगेज कलेक्ट करायचे आहेत. चला लिफ्टने तर ह्या जाणार लिफ्ट्स आहेत. आता येईल ते खाली. हो आपल्याला 14 नंबरवर जायचं आहे. हो 14 नंबर बेल्ट असेल. मोठी लिफ्ट आहे ना. 100 लोक मावतील. इथे एकदा परत आपला पासपोर्ट कंट्रोल होईल आणि त्यानंतर मग आपण बॅगेज कलेक्ट करायचं. आणि एअरपोर्ट खूप छान आहे ना. तर आता आम्ही ना आमचं बॅगेज कलेक्ट करतोय. आपली एक बॅग आलेली आहे ऑलरेडी. तर आमच्या बॅग्स आम्हाला मिळाल्या आता आणि आता आम्ही बाहेर जातो ना. हो
आणि त्यांनी आपल्याला ना सिम कार्ड पण दिले. हो, त्यांनी ना ते आमचं पासपोर्ट वगैरे परत चेक केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिम कार्ड दिलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये रिचार्ज करायचं आहे. हो, त्यांनी फ्री सिम कार्ड दिलेले आपल्याला. आणि इथून आता आम्ही कॅब बुक करू आणि तिथून मग आम्ही आता हॉटेलवर जाऊ. हो ना, आता कॅब येण्याची वाट बघतो. आम्ही त्यांना फोन करतोय. खूप दमलो आता. तर इथून आता आम्हाला बाहेर जायचं आहे आणि बाहेरून मग आम्ही टॅक्सी घेणार आहोत. आणि आता एनर्जी नाही राहिली. बरी चल. चला चला, आम्हाला कॅब मिळाली, टॅक्सी मिळाली आहे. येस, टॅक्सी कॅब. हो, तर जस्ट आम्ही चेकिंग केलं आणि खूप वेळ लागला. परिवेला वगैरे झोपले. हो ना. आणि झाला असेल झोपून. हो, आणि 16 तासाची ही जर्नी होती. आम्ही कार ड्राईव्ह करून जर्मनीला गेलो, तिथून फ्लाईट घेतली, मग इथे आलो आणि मध्ये ट्रॅफिक होती. कॅबमध्ये बसलो होतो तेव्हा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आणि याच्या पुढचे जे व्हिडिओज येणार आहे ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी एकदम मस्त आणि एकदम छान असणार आहे. तर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि कोणी अजून इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. फेसबुकला कोणी फॉलो नसेल केलं तिथे पण फॉलो करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.